Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Please subscribe our channel and press the bell icon for further notification and updates. Please watch this video till the end. Hello and welcome back. 2.3 There is Another Sky by Emily Dickinson, a poetry section from 11th standard. Today we are going to discuss textual questions and brainstorming activities of the poem. Please see textual questions from the poem. First, the poet says another sky. Guess the meaning. कवी या ठिकाणी म्हणतो अनदर स्काय याचा अर्थ काय आहे. आन्सर पहा. अनदर स्काय मीन्स डिफरंट वर्ल्डली प्लेस. अनदर स्काय याचा दुसरा अर्थ आणखीन एक ठिकाण. हियर अनदर स्काय हॅव मेटाफोरिकल मीनिंग. या कवितेमध्ये अनदर स्काय हा एक रूपकात्मक अर्थ कवीला सांगायचा आहे. विच परहॅप्स जो कदाचित रेफर्स टू हेवनली प्लेस. एक असं स्वर्गीय ठिकाण ज्या ठिकाणी दुःख किंवा अडचणी याला थारा नाही. सेकंड आहे द पोएट इज ॲड्रेसिंग द पोएम टू. ही कविता कोणाला उद्देशून आहे. द पोएट इज ॲड्रेसिंग द पोएम टू हर यंगर ब्रदर ऑस्टिन हू इज डिप्रेस्ड इन हिज लाईफ अँड ही इज अवे फ्रॉम होम ॲमहर्स्ट टू बोस्टन. द पोएट अटेम्प्ट टू एनकरेज अँड मोटिवेट हिम बाय रायटिंग अ लेटर देर इज अनदर स्काय. प्रस्तुत कविता ही कवयित्री आपल्या भावाला उद्देशून सांगते जो आपल्या आयुष्यामध्ये निराश झालेला आहे आणि जो घरापासून लांब अंतरावरती राहिला आहे. या कवितेच्या माध्यमातून कवयित्री आपल्या भावाला एक पत्र पाठवते आणि या पत्राचा आशय म्हणजेच देर इज अनदर स्काय. थर्ड आहे द पोएट डिपिक्स अ डिफरंट गार्डन. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर. या कवितेमध्ये एक वेगळं गार्डन बाग अशा पद्धतीचा उल्लेख आढळतो. याचा अर्थ काय असेल. आन्सर आहे द पोएट डिपिक्ट अ गार्डन ॲज अ ब्रायटर गार्डन. या कवितेमध्ये कवी बागेचा उल्लेख ब्रायटर गार्डन असे करतात, तेजस्वी. विच मीन्स हियर या ठिकाणी अ प्लेस दॅट इज फार अवे फ्रॉम पेन अँड सॅडनेस. इट इज ब्रायटर मीन्स फुल ऑफ हॅपीनेस. या कवितेमध्ये ब्रायटर गार्डनचा अर्थ असा आहे की अशी बाग ज्यामध्ये वेदना किंवा दुःख या नाही आहेत आणि ब्रायटर याचा अर्थ ज्या आनंदाने भरलेल्या आहेत. याच्यानंतर या कवितेवरील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. A1 मधली फर्स्ट आहे पा. इमॅजिन युअर यंगर सिस्टर इज नॉट पेईंग अटेन्शन टू हर स्टडीज अँड इज वेस्टिंग टाईम लेईंग गेम्स ऑन हर सेलफोन. Suggest some ways that will help her to concentrate on her studies and overcome her bad habit. अशी कल्पना करा की तुमची लहान बहीण ही अभ्यासाकडे लक्ष देत नाही आहे आणि आपला वेळ हा मोबाईलमध्ये गेम खेळण्यामध्ये घालवते. तिला अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी आणि कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी काही उपाय सांगा जेणेकरून ही वाईट सवय सुटेल. ॲन्सर अशा पद्धतीने लिहिता येईल पहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी विचारला असल्यामुळे थोडक्यात लिहिणं अपेक्षित आहे. हाय सिस्टर, मदर टोल्ड मी दॅट नाव डेज यू आर नॉट पेईंग अटेन्शन टू युअर स्टडीज. आईनं मला सांगितलं की तू आजकाल अभ्यासाकडे लक्ष देत नाही आहेस. यू आर वेस्टिंग सो मच टाईम प्लेईंग गेम्स ऑन सेलफोन. तू बराचसा वेळ हा सेलफोनवरती गेम खेळण्यामध्ये घालवतेस. रिअली इट इज बॅड फॉर युअर स्टडीज अँड हेल्थ ऑल्सो. खरोखर हे तुझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं आणि तब्येतीच्या दृष्टिकोनातनं अत्यंत वाईट आहे. इन्स्टेड ऑफ किलिंग युअर प्रेशियस टाईम ऑन सेलफोन यू कॅन जॉईन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज लाईक योगा, डान्स ऑर आउटडोअर गेम्स. These activities keeps you always fresh and relaxed and it is very helpful to you in your studies and health. अशा प्रकारच्या जर ॲक्टिव्हिटी केल्यास तर तुला नेहमी ताजेतवाने आणि फ्रेश वाटेल, रिलॅक्स आराम वाटेल. यामुळं तुझा अभ्यास आणि तब्येत यासुद्धा चांगल्या राहण्यासाठी मदत होईल. थोडक्यात आपण हे उत्तर लिहायचं आहे. आपल्या सोप्या भाषेमध्ये उत्तर आपण याचं लिहू शकतो. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे यू हॅव नोटिस दॅट मेनी ऑफ युअर क्लासमेट आर नॉट इंटरेस्टेड इन आउटडोअर गेम्स ऑर पार्टिसिपेटिंग इन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज.
तुम्ही अनुभवलेला असाल की तुमचे बरेचसे क्लासमेट वर्गमित्र हे आउटडोअर गेम्समध्ये किंवा इतर अभ्यासेतर कार्यक्रमामध्ये सहभागी घेत नाहीत. डिस्कस सम वेज इन विच दे विल बी एनकरेज टू पार्टिसिपेट इन ॲक्टिव्हिटीज. अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करा. ॲन्सर अशा पद्धतीने लिहिता येईल पहा. हॅलो फ्रेंड्स, ॲज अ हेड ऑफ स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आय हॅव नोटिस दॅट मेनी ऑफ आवर क्लासमेट्स आर नॉट इंटरेस्टेड इन आउटडोअर गेम्स अँड इवन नॉट पार्टिसिपेटिंग इन को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ऑफ कॉलेज. विद्यार्थी मित्र हो, एक स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचा प्रमुख या नात्यानं मला असं जाणवलेलं आहे की बरेचसे आपले वर्गमित्र आउटडोअर गेम्समध्ये भाग घेत नाही आहेत. त्याचबरोबर अभ्यासेतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत याच्यामध्ये सुद्धा सहभाग होत नाही आहे. आय नो दॅट ॲट ज्युनियर कॉलेज लेवल स्टडीज आर मोस्ट इम्पॉर्टंट ॲज वी आर गोइंग टू अपियर फॉर 12th बोर्ड एक्झामिनेशन नेक्स्ट इयर. मला माहिती आहे की या उच्च माध्यमिक शाखामध्ये किंवा भागामध्ये आपल्याला अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि आपण येणाऱ्या कालावधीमध्ये बोर्ड एक्झामिनेशनला सामोरं जाणार आहोत. बट ऑन द अदर हँड, इफ वी स्पेअर सम टाइम्स फॉर आवर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज लाईक स्पोर्ट्स दॅट विल बी प्रॉपर बॅलन्स्ड. जर आपण यातनं काही वेळ बाजूला काढून अभ्यासेतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा भाग घेतला, उदाहरणार्थ खेळ, तर हा आपल्या अभ्यास आणि खेळाचा बॅलन्स होऊ शकतो. इट इज अ करेक्ट टाईम अँड प्लेस टू एक्सप्लोर अँड शो अवर हिडन टॅलेंट्स अँड ॲबिलिटीज. हीच खरी योग्य वेळ आहे की आपल्यामध्ये लपलेल्या ज्या क्षमता आहेत, पात्रता आहेत, ती दाखवण्याची. आय होप यू विल डेफिनेटली स्पेअर सम टाईम फॉर युअर हिडन टॅलेंट. बेस्ट लक. मला अशी खात्री आहे की तुमच्या प्रत्येकांच्यामध्ये लपलेला जो टॅलेंट आहे तो तुम्ही दाखवण्यासाठी काही वेळ काढाल. बेस्ट लक. A2 मधली फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेब हायलायटिंग द सॅड अँड ग्लूमी आस्पेक्ट ऑफ लाईफ मेन्शन इन द फर्स्ट पार्ट ऑफ द पोएम. हा वेब चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि याच्यामध्ये पहिल्या स्टँजामध्ये दिलेल्या सॅड अँड ग्लूमी, दुःखी आणि अंधारमय आयुष्याबद्दल जे काही गुणवैशिष्ट्य दिलेले आहेत त्याची आपल्याला तिथे नोंद करायची आहे. चार्ट अशा पद्धतीने लिहिता येईल पहा. सॅड अँड ग्लूमी आस्पेक्ट ऑफ लाईफ कशानं रिप्रेझेंट केलेलं आहे ते? डार्कनेस, अंधार, फेडेड, कोमजणे, सायलेंट, शांत, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामधला अंधार किंवा दुःख दाखवण्याचं प्रतिनिधित्व करतात. यातील सेकंड ॲक्टिव्हिटी आहे द पोएट एनकरेजेस हर ब्रदर इन द सेकंड पार्ट ऑफ द पोएम बाय टेलिंग हिम अबाउट द ब्रायटर साईड ऑफ लाईफ. या दुसऱ्या पार्टमध्ये कवी आपल्या भावाला जीवनामधला सकारात्मक भाग दाखवून प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड मेक अ लिस्ट ऑफ एक्सप्रेशन इन द पोएम दॅट मीन एनकरेजमेंट. आपल्या मित्राबरोबर चर्चा करा आणि दुसऱ्या पार्टमधले असे काही भाव आहेत, असे काही शब्द आहेत जे प्रेरणा किंवा प्रोत्साहन देणार आहेत. ॲन्सर पहा. ब्रायटर गार्डन, अनफेडिंग फ्लावर किंवा ब्राईट बीज. हे जे सगळे शब्द आहेत हे मेटाफोरिकल आहेत. याचा सगळ्यांचा अर्थ हा प्रोत्साहन देण्यासंदर्भात आहे. थर्ड ॲक्टिव्हिटी आहे द पोएट हॅज डिस्क्राईब 2 डिफरंट शेड्स ऑफ ह्युमन फिलिंग्स बाय युझिंग इमेजरीज ऑफ व्हेरियस फोर्सेस of nature in the poem. Pick out the terms or phrases that describe them. Complete the table given below. One is done for you. या कवितेमध्ये मानवी भावनांचे 2 पैलू दाखवलेले आहेत. हा आपल्याला चार्ट पूर्ण करायचा आहे ज्याच्यामध्ये या मानवी भावना व्यक्त केलेल्या आहेत. एका बाजूला आहे पहा नेचर, थिंग यूज्ड आणि फिलिंग, मेटाफोरिकल मिनिंग. म्हणजे कवीनं मानवाच्या भावना दाखवण्यासाठी निसर्गामधल्या काही गोष्टींची प्रतीक वापरलेली आहेत, सिम्बॉल्स वापरलेले आहेत. अनॉदर स्काय याचा रूपकात्मक अर्थ आहे अनॉदर प्लेस. डार्कनेस, अंधार याचा अर्थ आहे फिअर, सॅडनेस. फेडेड फॉरेस्ट, सॅड प्लेस. अनफेडिंग फ्लावर, फ्रेश. सायलेंट फील्ड्स, अलोननेस, एकाकीपणा. एव्हरग्रीन लीप, हॅपीनेस, आनंद. ब्राईट बी, बिझीनेस, व्यस्त राहणे. फ्रॉस्ट, पेन, वेदना. आणि सेरीन स्काय, पीस, शांतता. फोर्थ ॲक्टिव्हिटी द पोएम एक्सप्रेसेस फिलिंग ऑफ सेरेनिटी
पिक आउट द एक्सप्रेशन फ्रॉम द अबाव पोयम दॅट एक्सप्रेस द सेम. कवितामध्ये निर्मळपणाची किंवा शांतपणाची भावना व्यक्त केलेली आहे. या कवितेमधील असे भाव व्यक्त करणारे एक्सप्रेशन्स लिहा असं सांगितलेलं आहे. पहा ॲन्सर सांगता येईल. देर इज अनदर स्काय एव्हर सेरीन अँड फेअर. सेकंड, अँड देर इज अनदर सनशाईन. थर्ड, हिअर इज अ लिटल फॉरेस्ट whose leaf is evergreen. आणि फोर्थ, in its unfading flower I hear a bright bee hum. या संपूर्ण एक्सप्रेशनमधून कवितेमधला शांतपणा आणि निर्मळपणा व्यक्त होतो. पाचवी ॲक्टिव्हिटी आहे कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट द टू अपोजिंग ह्युमन फिलिंग्स ॲज एक्सप्रेस्ड बाय द पोएट. या कवितेमध्ये कवयित्रीने मानवी भावनांच्या दोन परस्पर विरोधी टोकांचं वर्णन केलेलं आहे. ते लिहायला सांगितलेलं आहे. पहा एमिलीज यंगर ब्रदर ऑस्टिन लिव्ज अवे फ्रॉम होम ॲमहर्स्ट. ही हॅव अ डिप्रेशन अँड कांट गेट आउट ऑफ इट. एमिलीचा लहान भाऊ ऑस्टिन हा आपल्या घरापासून दूर अंतरावरती राहतो म्हणजे ॲमहर्स्टमध्ये, आणि तो निराश झालेला आहे आणि या निराशेच्या गर्तेमधून बाहेर पडू शकत नाही. इन रिप्लाय पोएट रिक्वेस्टेड हिम प्लीज कम बॅक टू आवर गार्डन. आणि याच्या प्रत्युत्तर दाखल कवी आपल्या भावाला म्हणते की आपल्या बागेमध्ये ये. मीन्स होम, घर, वेअर नो प्लेस फॉर सॅडनेस अँड डिप्रेशन. ती घरी परत येण्याची विनंती करते. याचा अर्थ आहे की या ठिकाणी कोणतंही दुःख किंवा निराशा नाही आहे. द पोएट युजेस व्हेरियस कॉन्ट्रास्टिंग इमेजेस ऑफ सॅडनेस अँड हॅपीनेस फ्रॉम नेचर. कवी निसर्गाच्या दुःख आणि आनंदाच्या विरोधीभासी प्रतिमांचा वापर करते. उदाहरणार्थ फेडेड फॉरेस्ट, सायलेंट लोनली फील्ड्स आर रिप्लेस बाय अनफेडिंग फ्लावर्स, एव्हरग्रीन लीफ, ब्राईट बीज एक्सेट्रा. याच्यामध्ये परस्पर विरोधी प्रतिमांचा वापर करत असताना किंवा सिम्बॉलचा वापर करत असताना जंगल, मूक, एकटे राहणे किंवा कधीही न कोमजणारे फूल हे सगळे प्रतिकात्मक आहे. द अबाव इमेजेस डिस्क्राइब्स टू अपोजिट ह्युमन फिलिंग्स. आणि वरती वापरलेल्या हे जे सिम्बॉल्स आहेत हे परस्पर विरोधी मानवी भावनांचं वर्णन करतात. A3 मधली ॲक्टिव्हिटी आहे नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन. The word faded means to become a dim or faint. The word describe the forests that have become a faint or dim in appearance. Now go through the poem again and complete the table. या ठिकाणी टेबल पूर्ण करायला सांगितलेलं आहे. पहा या कवितेमध्ये फेडेड फॉरेस्ट असा शब्द आहे. फेड याचा अर्थ डिम, फेंट, निराश होणे, आणि फॉरेस्ट फेडेड याचा अर्थ ज्या ठिकाणी ऑस्टिन राहतो तिथलं वातावरण अत्यंत निराशमय झालेलं आहे. आपल्याला अशाच एक्सप्रेशनचा एक टेबल दिलेला आहे जो पूर्ण करायचा आहे. प्लीज सी टेबल डिस्क्रायबिंग वर्ड्स, ऑब्जेक्ट, एक्सप्लेनेशन. वर्णन करणारा शब्द कोणत्या घटकांसाठी वापरलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण. फर्स्ट आहे फेडेड. कुणासाठी वापरलेलं आहे? फॉरेस्ट. याचा अर्थ काय? पहा द फॉरेस्ट हॅव बिकम फेंट ऑर डीम इन ॲपियरन्स. जंगलमधलं तिथलं वातावरण आता निराश झालेलं आहे किंवा ते डीम दिसत आहेत. सायलेंट फील्ड्स. सायलेंट हा शब्द शांत, फील्ड जमिनींसाठी, शेतांसाठी, जागेसाठी वापरलेला आहे. म्हणजेच द फील्ड्स आर लोनली. आता ती ठिकाणं एकाकी पडलेले आहेत. अनफेडिंग फ्लावर्स. फुलांसाठी अनफेडिंग. अनफेडिंग फ्लावर्स आर ऑलवेज फ्रेश, नेवर फेड. अनफेडिंग याचा अर्थ आहे कधीही न कोमेजणारी फुलं, म्हणजेच ती नेहमी टवटवीत असतात, आनंदी असतात, फ्रेश असतात. ब्राईट बीज. द बीज आर हॅपी अँड बिझी. मधमाशा ह्या आनंदी आणि सतत व्यस्त असणारे आहेत. अशा पद्धतीनं हे एक्सप्रेशन्स वापरलेले आहेत. A4 ॲक्टिव्हिटी आहे. पहा I hear the bright bee hum. The poet has used the word hum that indicates sound. या कवितेमधलं जे एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशनमधला हम हा शब्द आवाज किंवा ध्वनी दाखवतो. This is an example of onomatopoeia. हा ओनोमोटोपोइया म्हणजेच नादानुकरण अलंकाराचा प्रकार आहे.
The poet has used a different figure of speech like alliteration, inversion, hyperbole in the poem. या कवितेमध्ये कवीने वेगवेगळ्या अलंकारांचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये अनुप्रास असेल, अदलाबदल असेल, अतिशयोक्ती अलंकार वापरलेले आहेत. आयडेंटिफाय देम अँड पिक आउट द लाईन्स अकॉर्डिंगली. असे अलंकार ओळखायचे आहेत आणि त्याच्या ओळी कवितेमधल्या सांगायच्या आहेत. पहिलं पहा, हायपरबोल अतिशयोक्ती अलंकार. याचा अर्थ आहे की एखादं वाक्य फुगवून सांगणे. ॲज इट इज ओव्हर स्टेटमेंट इन इट्स अनफेडिंग फ्लावर. कधीही न कोमेजणारं फूल हे अतिशयोक्तीचं उदाहरण आहे, हायपरबोलचं उदाहरण आहे. बी आहे ॲलिटरेशन अनुप्रास अलंकार. फेडेड फॉरेस्ट, एफ साऊंड रिपीट झालेला आहे पहा. ब्राईट बी हा साऊंड रिपीट झालेला आहे म्हणून एक्सप्लेनेशन असं देता येईल. बी अँड एफ साऊंड इज रिपीटेड. इन्व्हर्जन अदलाबदल अलंकार. वाक्याचा क्रम किंवा वाक्याची रचना ही उलटसुलट पद्धतीने लिहिली जाते. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. सेकंड आहे प्रिटी माय ब्रदर. आणि थर्ड आहे इन टू माय गार्डन कम. या सगळ्या वाक्यांचा क्रम हा उलटसुलट लिहिलेला आहे. तो अशा पद्धतीनं पाहिजे होता पहा. वेअर हॅज नॉट बीन अ फ्रॉस्ट माय ब्रदर प्रिटी कम इन टू माय गार्डन. म्हणून याच्यामधली द वर्ड ऑर्डर ही चेंज केलेली आहे, बदललेली आहे. डी आहे मेटॅफर रूपक अलंकार. देर इज अनादर स्काय, देअर इज अ डायरेक्ट कंपॅरिझन. याची अप्रत्यक्ष अशी तुलना केलेली आहे, त्यामुळे हा रूपकात्मक अलंकार आहे. आणि शेवट आहे ओनोमोटोपोईक म्हणजे नादानुकरण. एखाद्या वाक्यामध्ये जर ध्वनिदर्शक शब्द आला असेल तर तो नादानुकरण होतं. एक उदाहरण आपण हम बघितलेलं आहे पहा. द ब्राईट बी हम. द वर्ड हम इज साऊंड वर्ड. पुढील ॲक्टिव्हिटी आहे क्रिएटिव्हिटीवरती म्हणजे निर्मितीशीलतावरती. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाईल. एखाद्या कवितेसाठी किंवा एखाद्या विषयावरती 4 ओळींची कविता तयार करा किंवा 2 एक्सप्रेशन्स 2 ओळी दिल्या जातील, बाकीच्या 2 ओळी लिहा असा प्रश्न विचारला जाईल. प्लीज सी, लेट अस कंपोज अ पोयम. एका कवितेची बांधणी करा. 2 लाईन्स आर गिवन. 2 ओळी दिलेल्या आहेत. अँड 2 ऑफ युअर ओन. आणखी 2 ओळी ॲड करा. आपण या ठिकाणी जास्त ओळी घेतलेल्या आहेत. परीक्षेमध्ये जशा सूचना असतील त्या पद्धतीनं आपण त्या लिहायचा प्रयत्न करायचा आहे. देर इज अनादर स्काय इवन सेरीन अँड फेअर. देर इज अनादर होम वेअर कॅन फाइंड फ्रेश एअर. देर इज अनादर फील्ड वेअर वी गेट नॅचरल फूड. देर इज अनादर नेचर वेअर वी एन्जॉय चेंज अवर मूड. There is another chance always to correct our mistake. There is another life. Live and let live is call to wake. क्रिएटिव्हिटी या सेक्शनमध्ये आपल्याला कवितेमध्ये जसा प्रश्न विचारला जाईल तसा तो लिहायचा आहे. जर आपल्याला यमक अलंकारासह लिहा किंवा फ्री व्हर्स म्हणजे मुक्त छंद काव्य प्रकारामध्ये लिहा असं सांगितल्या त्या पद्धतीनं आपण ते वाक्य किंवा ती कविता लिहायची आहे. पुढील ॲक्टिव्हिटीसुद्धा ही क्रिएटिव्हिटीवरती आधारित आहे. पहा, आपल्याला एक त्या ठिकाणी डायग्रॅम दिलेला आहे आणि त्यातील काही शब्द बदलून आपल्याला पुन्हा एक कविता तयार करायची आहे. प्लीज सी. 4 गिवन बिलो इज अ पोयम ब्ल्यू स्काय बाय मार्क हेस्टिंग्स. खाली एक ब्ल्यू स्काय ही मार्क हेस्टिंगची कविता दिलेली आहे. इमॅजिन अ पोयम ऑफ सिमिलर काइंड बाय रिप्लेसिंग वर्ड ब्ल्यू. याच्यामधला ब्ल्यू हा जो शब्द रिपीट झालेला आहे तो बदलून आपण त्या ठिकाणी वेगळा शब्द वापरायचा आहे आणि कविता बांधणी करायची आहे. यू कॅन ॲड एनी कलर ऑर ऑब्जेक्ट ऑफ युअर चॉईस अँड राईट अ पोयम फॉर 4 लाईन्स. 4 ओळींची कविता आपण लिहायची आहे. या ठिकाणी एखादा रंग किंवा घटक ज्याचा अर्थ चांगल्या पद्धतीचा असेल अशी कविता आपण तयार करायची आहे. फॉर एक्झाम्पल दिले पहा, ब्ल्यू रिप्लेस विथ. ज्या ठिकाणी ब्ल्यू हा शब्द आहे तो आपण काय केलेला आहे, डाव्या बाजूला मार्क हेस्टिंगची कविता स्पायरल फॉर्ममध्ये दिसेल. आपण उजव्या बाजूला त्याचा ॲन्सर घेतलेला आहे. स्टारी स्काय अबाव मी, लोनली स्काय बिलो मी, क्लाउडी स्काय अबाव मी, इन्फानाइट स्काय ऑल अराउंड. ॲज फार ॲज माइंड इमॅजिन आय हॅव ग्रोन अँड विदाउट हेल्प I reached beyond my limit and touched the sky. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला क्रिएटिव्हिटी हा क्वेश्चन
कवितेमध्ये तिसऱ्या क्रमांकाला विचारला जाऊ शकतो आणि यासाठी आपल्याला 2 गुण असणार आहेत. त्यामुळं आपण अशा पद्धतीचे प्रश्न योग्य पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. या ठिकाणी कवितेवरच्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज आणि टेक्स्च्युअल क्वेश्चन्स संपलेले आहेत. याच्या पार्ट 3मध्ये महत्त्वाचा ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम देर इज अनदर स्काय या कवितेचं ॲप्रिसिएशन रसग्रहण आपण पार्ट 3मध्ये पाहणार आहोत, जो परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी विचारला जाणार आहे. या टॉपिकवरती काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवू शकता. तसाच हा टॉपिक आपल्याला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन कीप वॉचिंग, कीप शेअरिंग इंग्लिश विथ शिरगावे सर. See you in our most important part, appreciation of the poem There is Another Sky. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.